आज आहे 22 सप्टेंबर आणि आजपासून जीएसटी रेट्स आहेत ते कट होत आहेत. पण एक प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला नक्कीच जागरूक होणं गरजेचं आहे. बघा की इन्कम टॅक्सचा जो परिणाम आहे ना तो फक्त काहीच लोकांवर होतो, पण जीएसटी रेट्स कट केल्यामुळे गरीब पासून श्रीमंतापर्यंत याचा सर्वांवर परिणाम होणार आहे. आता प्रश्न इथं हा आहे की जीएसटी रेट्स तर कट झालेत, काही वस्तूंचे जे रेट्स आहेत ते कमी होणार आहेत, पण ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत हा जो बेनिफिट आहे हा कन्झ्युमर पर्यंत ट्रान्सफर करतील की नाही हे तर वेळच सांगणार आहे. पण मी आतापर्यंत बरेच न्यूज पाहिलेत. फॉर एक्झाम्पल अमूलने म्हटलंय की तुपावर 40 रुपये कमी होणार म्हणून. आता इथून लक्षात येते की बऱ्याच कंपन्या हे रेट्स कमी करायला तयार आहेत आणि जो बेनिफिट आहे तो कन्झ्युमर पर्यंत पोहोचवायला तयार आहेत. तसेच बऱ्याच गाड्यांचे, मग ते टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, त्यांचे पण रेट्स कट होत आहेत. आता आपल्याला जागरूक होणं इथं गरजेचं हे आहे की ज्या वेळेस आपण काही वस्तू दुकानात घ्यायला जाणार आणि एस्पेशली FMCG प्रोडक्ट म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, जसे फॉर एक्झाम्पल किराणाचा एखादी वस्तू आहे, काही बिस्किट्स आहेत किंवा इतर काही आपण आपल्या घरी किराण्यामध्ये माल वापरतो तो, तर त्यामध्ये हे चेक करा की तुम्हाला जी पण वस्तू मिळालेली आहे ती जुन्या रेटनुसार आहे की नवीन रेटनुसार आहे. असं नको व्हायला की जीएसटीचा फायदा सर्व घेतोय आणि आपण काय तर बळीचा बकरा.